नवनाथ कथासार अध्याय 13वा याचा भावार्थ. या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल. जालंधराचे शाबरी कवित्व. मैनावती सोपदेश. श्री गणेशाय नमः. जालंधराने देवांची जी फजिती केली ती हरिहराने दुरूनच पाहिली होती. देव निघून जाताच जालंधर व कानिपासह तेही 3 दिवस बद्रिक आश्रमात राहिले. त्या मुक्कामी जालंधराच्या पराक्रमाची व गुणांची प्रशंसा करून भगवान शंकर त्याला म्हणाले, नाथा, कलियुगात वेदविद्या मागे पडेल, त्यामुळे तिच्या योगाने होणारी कार्य होणार नाहीत. अशा वेळी तरुण जाण्याच्या दृष्टीने लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील. यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही नाथांनी शाबरी कवित्व सिद्ध करून ठेवायचे आहे. हा सर्व खटाटोप लोकांचे हित लक्षात घेऊन केवळ परोपकाराच्या दृष्टीनेच करावायचा आहे. हे काव्य कितीतरी मोठे असायला हवे. थोडेसे मंत्र सर्व प्रजेला पुरेसे होणार नाहीत. यात तू स्वतः 34 कोटी 12 लक्ष व कानिफाने 6 कोटी 8 लक्ष इतकी मंत्र निर्मिती करायची आहे. प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही ही विद्या उदयास आणता. पुढे याच्या प्रचार प्रसाराचेही काम आहेच. तुम्ही सर्वज्ञ आहात म्हणून अधिक काही सांगत नाही. त्यानंतर जालंधरास आशीर्वाद देऊन ते दोन्ही देव स्वस्थानी गेले. भगवान शंकराकडून कार्यप्रेरणा मिळाल्यावर त्याची पूर्तता करण्यासाठी जालंधर व कानिप यांनी 12 वर्षे तेथेच वास्तव्य करून अथक परिश्रमाअंती 40 कोटी 20 लक्ष इतके कवित्व केले. मग शंकराच्या सूचनेनुसार नाग अश्वत्थापाशी विधीपूर्वक हवन करून ते सर्व मंत्रप्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून नाग अश्वत्थावरील सर्व दैवते अनुकूल करून घेतली. कार्य संपन्न होताच ते दोघे बद्रिकाश्रमी परतले. तेथे बद्रीनाथाच्या साक्षीने कानिफास तपश्चर्येस बसून जालंधर तीर्थाटनास निघाला. त्यानंतर मैनावती सोपदेश. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना जालंधराचा एक परिपाठ असे. तो सर्वप्रथम रानात जाई आणि गवत कापून त्याची मोडी डोक्यावर घेऊन मगच गावात शिरे. जालंधरनाथ हा अग्नीचा पुत्र असल्याने एका दृष्टीने वायूचा नातूच होता, तेव्हा वायू भारेचे ओझे होऊ नये यासाठी त्याच्या मस्तकावरील भारा आपणाकडेच घेत असे. त्यामुळे चालताना तो भारा त्याच्या डोक्यावर तरंगताना दिसे. गावातून फेरफटका मारताना ते गवत जालंधर गायगुरांना खाऊ घाली. याप्रमाणे फिरत फिरत जालंधरनाथ गौड बंगाल देशातील हेतापट्टण गावी आला. तेथे त्याच्या डोक्यावरून अधांतरी जाणारा भारा पाहून आश्चर्यचकित झालेले लोक हा कोणीतरी सिद्ध पुरुष असावा असे वाटून त्यांच्या दर्शनास गर्दी करू लागले. तेव्हा जनसंपर्क टाळण्यासाठी तो घाणेरड्या दुर्लक्षित जागी राहू लागला आणि गल्लीबोळात भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागला. त्यावेळी हेलापटणावर गोपीचंद नावाचा राजा राज्य करत होता. तो सुंदर, पराक्रमी, बलाढ्य व सर्व ऐश्वर्याने संपन्न होता. त्याची आई मैनावती ही विधवा पण मोठी साध्वी होती. राजा तिला फार मान देत असे. एके दिवशी मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभे असताना सहजच तिचे लक्ष हम रस्त्यावरून जाणाऱ्या जालंधराकडे गेले. त्याच्या डोक्यावरील अधांतरी तरंगणारा गवताचा भारा पाहून तिला आश्चर्य वाटले. हा कोणीतरी महात्मा असावा असे वाटून तिने आपल्या दासीला गुप्तपणे त्याच्या मागावर पाठविले. नित्याप्रमाणे तो जती गायगुरांना चारा घालीत. गल्लीबोळातून हिंडत तिन्ही सांजेच्या वेळेस सांदी कोपऱ्यातील उकेड्यावर जाऊन बसला. दासीने तेथील खानाखुणा नीट लक्षात ठेवल्या आणि राजप्रासादात परतून मैनावतीला सर्व वृत्तांत सांगितला. त्या दिवशी रात्र समयास सर्वत्र निजानीज झालेली पाहून काही फळे व मिष्टाने घेऊन मैनावती दासीसमवेत प्रासादाबाहेर पडली. बाहेर निघताना त्या दोघींनी स्वतःभोवती कांबळी ओढून घेतली होती. जालंधरापाशी जाताच त्या दोघींनी त्याच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला आणि आणलेले तबक त्याच्या सन्मुख ठेवले. त्यावेळी मैनावतीने नाथाची स्तुती करून मला उपदेश द्या अशी विनंती करताच नाथाने शिव्या देत त्या दोघींना दगड मारले. पण मैनावतीने आपले धैर्य जरा देखील ढळू दिले नाही. ती आपल्या निश्चयाशी ठाम राहिली. ते पाहून नाथाने
रुद्रावेश टाकून तिची प्रेमाने चौकशी केली तेव्हा मैनावती म्हणाली, महाराज, मी त्रिलोचनाची पत्नी आणि राजा गोपीचंदाची माता आहे. काळाने माझ्या पतीचे छत्र हिरावून नेले तेव्हापासून या जन्ममरणरूपी जगरहाटीपासून सुटण्यासाठी काय करावे या विचाराने मी तळमळते आहे. तरी कृपा करून मला मार्ग दाखवा. माझा अवैर करू नका. मला ऐहिकातले काही नको. मला मृत्यूभयातून सोडवा. मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर कृपा करा. मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करीन. त्यावेळी नाथाला तिच्या तळमळीचं व तिच्या नम्रतेचं मोठं कौतुक वाटलं, पण त्याने वरकरणी काहीही दाखवले नाही. त्यानंतर मैनावतीने जालंधराची 6 महिने भक्तिभावाने सेवा केली. एके दिवशी ती नाथाचे डोके आपल्या मांडीवर घेऊन बसली असताना त्याने एक मायावी भ्रमर निर्माण केला. त्याने तिची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. मैनावतीने ती वेदना सहन केली, पण नाथाची निद्रा भंग होऊ दिली नाही. जाग येताच नाथाने मैनावतीच्या मांडीला छिद्र पडले असून सर्वत्र रक्त विखुरलेले आहे हे पाहिले. ते पाहून प्रसन्नचित्त झालेल्या नाथाने तिला त्याच क्षणी तारक मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे तिला अद्वैत स्थिती प्राप्त झाली. जालंधराने अमरपद देऊन तिच्या जन्माचे सार्थक केले.